आपली वाळवण सिरीज चालू झाली, म्हणजे थोडक्यात पावसाची तयारी. आज बनवत होता कच्च्या आंब्याचा साठ. त्याच्यासाठी आंब्याची सोलणीन सालपाडा काढून घेतल्या. हे ना काय सहजासहजी निघूक तयार नाही, म्हणून मोर्यालीवर काढून घेतलं. सोलून झाली तशी बारीक बारीक कापून घेतलं. आंब्याच्या कोयंगा गुलगुलीत करायचं काम माझा होता. हळूहळू आपला एक काम तर पूर्ण झाला. तसे ते शिजत टाकल्यान त्याच्यात थोडा पाणी ओतून दालचिनी आणि काळी मिरी पण टाकून घेतल्या. थोड्या वेळानं बघितलं तर शिजला नाही शिजला, शिजला नाही शिजला, शिजला नाही शिजला. आता शिजला. जसा शिजला तसा त्याचा चोपातच खिमाट करून टाकल्या, म्हणजे त्या चाळणीत गाळूक बरा पडत. तसा त्या चाळणीत टाकून चालून पण घेतल्या. आता कसा दिसूक पण एकदम भारी वाटतं. चालून झालेला परत एकदा चुलीवर ठेवून त्याच्यात साखर टाकून घेतलं. त्याच्याच बरोबर चाट मसालो आणि आपला साधा मीठ पण टाकून घेतलं. कैऱ्या एवढे आंबट असून त्याच्यात लिंबू का पिल्ल्यांता माझ काय समजलेलं नाही. असो, आपला काम खायचं आहे तेवढं आपण करायचं फक्त. आता राहिला तर म्हणजे सुकवायचं काम. त्याच्यासाठी ताटात तेल वतून घेतलं होतं. त्या पूर्ण ताटाक लावून घेतल्या, म्हणजे आपला साठ चुकला की त्या लगेच निघत. हळूहळू ती ताटात टाकून चांगली पसरवून पण झाली. तसे ते कडकडीत उन्हात सुकशी ठेवलंय. 3-4 चांगली ऊन लागली इतबास झाली. दुसऱ्या दिवशी बघितलं तर एका उन्हात एवढी सुकली होती. अजून पुढच्या 2 महिन्यापर्यंत आपल्याला भरपूर काय काय बनवायचं आहे.